नमस्कार मित्रांनो. आनंदी तरंग केंद्रात आपलं स्वागत आहे. आज मी पुराण काळातील जे धातूचा वापर आरोग्याच्या संरक्षणासाठी केला जात असे त्यावर थोडीशी माहिती देणार आहे. पूर्वी जे धातू वापरायचे ते शो म्हणून किंवा दिखाव्यासाठी वापरत नसत, तर ते आपल्या आरोग्यासाठी वापरले जायचे. सोने हे सूर्याच्या व गुरूच्या अंमलाखाली येते. त्याच्यामुळं सूर्य हा तुमच्या पूर्ण आरोग्याचा कारागृह आहे आणि ते सोनं तुमचं अग्नितत्व बॅलन्स करण्यासाठी तुम्ही वापरत असेल. तर पूर्वी सुवर्ण भस्म वगैरे वापरायचे, पण आता इतकं सोपं नाहीये, ते फार महाग झालं. तर आपण जे प्युअर सोन्याचे कॉईन वगैरे जे असतात, तर ते रात्रभर पाण्यात ठेवून ते पाणी चार्ज करून पिल्यास आपले बरेच इनडायजेशनचे प्रॉब्लेम, जे हाडाचे प्रॉब्लेम, मज्जासंस्थेचे प्रॉब्लेम ते रिझॉल्व्ह होऊ शकतात. तसंच गुरूच्या अंमलाखाली ज्या पोकळ्या आहेत शरीरात, जसं जठर, गर्भाशय, तुमचं फुफ्फुसे, हे जे आहेत हे गुरूच्या अंमलाखाली येतात. जिथं पोकळ्या आहेत, जिथं आकाश तत्व आहे, तर ते पण तुमचं सोन्याचे पाणी पिणं किंवा सोनं घालणं, त्याचा परिणाम त्याला पण पॉझिटिव्ह निश्चित होतो. तसंच दुसरा धातू जो वापरला जायचा तो चांदी असो. चांदी ही चंद्र आणि शुक्राच्या अंमलाखाली येते आणि पूर्वी पाणी शुद्ध करण्यासाठी, बॅक्टेरिया वगैरे मारण्यासाठी पण चांदीच्या भांड्यात पाणी ठेवायचे किंवा भांड्यात पाणी ठेवून त्याच्यात प्युअर चांदीचे कॉईन ठेवायचे आणि ते पाणी चार्ज करून पिलं जायचं. त्यांनी तुमचं जलतत्व बॅलन्स होतं. तसंच जे शरीरात जिथं जिथं फ्लुइड आहेत, जिथं जिथं पाणी आहे, तर ते पाणी बॅलन्स करण्यासाठीही चांदीचा वापर करायचा. त्याच्यामुळेच तर पूर्वी लेडीज ते जोडवे घालणे, कमरपट्टा असायचा कमरेला, परत छल्ला असायचा. तर ती चांदी तुम्हाला जेवढी शरीराला जास्त असेल, तर तेवढं ते तुमचं जलतत्व बॅलन्स करणार आणि जलतत्व बॅलन्स करून जे फ्लुइड, इमोशनल सेंटिमेंट जे असतात लेडीजला जास्त असतात, त्याच्यामुळं चांदीचा वापर त्यांना जास्त केला जायचा. की लेडीज तशा भावनिक असतात आणि त्या भावनावर पण कंट्रोल करण्यासाठी चांदीचा वापर पूर्वी करत असत. तसेच ते पाणी पण आजकाल पण ह्याचा फार प्रॉब्लेम झालेला आहे. शुक्राचं बऱ्याच ठिकाणी वंध्यत्वाच्या तक्रारी डॉक्टरकडं टेस्ट ट्यूब बेबीसाठी प्रयत्न करता, तुम्ही लोक करता. पण तुम्ही हे छोटे छोटे उपाय करून पहा. 5 महिने 6 महिने चांदीच्या भांड्यात पाणी ठेवून प्यायला काय लागतं, किंवा त्याच्यात चांदीचे कॉईन ठेवून ते पाणी पिणं किंवा चांदीचे ते कॉईन एखाद्या भांड्यात पाणी ठेवून ते उकळून ते थंड झालं की पाणी पिणं. पण ते पाणी ताजच प्यायला पाहिजे. थंड झालं की प्यायला पाहिजे. ते दुसऱ्या दिवशी शिळं पाणी नाही प्यायचं, ते चार चाललेलं पाणी. तसंच तिसरा धातू महत्वाचा जो आहे तो कॉपर, आणि हा मंगळाच्या अंमलाखाली येतो. मंगळ हा रक्ताचा कारक आहे. रक्त जे आहे, रक्तावर त्याचं कंट्रोल आहे आणि त्याच्यामुळं जर रक्ताशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, तर पूर्वी सांगायचे तांब्याच्या भांड्यात ठेवून पाणी प्या, किंवा ते ताम्रभस्म पण पूर्वी वापरलं जायचं. तर आता पण तसं तुम्ही तांब्याचे जर जर कॉईन, पण ते पाणी ताजच प्यायला पाहिजे, कारण ते कॉपर, ते जर त्याला परत कॉपर सल्फेट तयार झालं तर परत ते विषारी असतं. त्याच्यामुळं ते ग्रीन न होता तुम्ही ते पाणी, ताजं पाणी जर पिलात, कॉपरचं वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्ही स्वच्छ करणं फार अवघड असतं. त्याच्यामुळे ते स्वच्छ आणि हे पाहिजे कॉपर, किंवा त्याचे कॉईन, कॉपरचे कॉईन घेऊन किंवा त्याचे
बिलेट्स वगैरे त्या त्या पण तुम्ही पाणी चार्ज करण्यासाठी वापरू शकता. आणि तुम्ही त्या बऱ्याच अंशी बऱ्याच आजारावर असं नियंत्रण मिळू शकता. पूर्वी आपल्याकडं ते बांगड्या ज्या वापरायचे लेडीजना, त्या काचेच्या असायच्या, त्या बुधाच्या अंमलाखाली येतात. त्या हिरव्या बांगड्या असायच्या, त्याच्यामुळंच त्या नवरीला वगैरे हिरव्या बांगड्या घालायचा ही असायचा. आणि तो जो हा पोर्शन जो असतो, तो तुमच्या म्हणजे ह्याच्या तुमच्या गर्भाशयाशी किंवा जननेंद्रियाशी रिलेटेड हा पोर्शन आहे. आणि त्याला ती पूर्वी त्याच्यामुळे त्या बांगड्या टाईट असायच्या, त्याची त्याची मसाज पण व्हायची त्याने. आणि त्या बांगड्या तुम्ही काढताना घालताना त्याचा जे तुमचे अॅक्युप्रेशर पॉइंट वगैरे ते पण त्याच्यात दाबून त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळायचा. पण आता आपण ते बरोबर त्या सर्व गोष्टी विसरून चालल्यामुळं त्याचे जे आज हेल्थवर वगैरे फार परिणाम होत आहेत. आणि आपण जे तुम्ही बाकी सारं पैशांनी घेऊ शकता, पण तुम्ही किती पैसे असले तरी तुम्ही हेल्थ विकत घेऊ शकत नाही. हे पक्क लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपण